सगळ्यांचे स्वागत करतो। विकासाचा शिल्पकार ही बिरुदावली घेऊन गेल्या 5 दशकांपासून नाशिकच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या, साक्षीदार नव्हे तर त्या जडणघडणीत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या देशदूतने आजच्या या देशदूत आयोजित जनदूत गौरव सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। कार्यक्रमाची सुरुवात आपण आदरणीय आमच्या समूहाचे आद्य पुरुष संस्थापक गरजेला मोठे अर्थात देवकी संजीभाऊ सारडा यांच्या स्मृतींना अभिवादन करून करूया। आता उल्लेख झाला की नाशिकच्या जडणघडणीत देशदूतचा मोठा वाटा राहिला आहे। तब्बल 54 वर्ष, अर्धशतक। बऱ्याच समूहाचं एक वैशिष्ट्य राहिलंय की गोदाकाठ पासून सुरू झाल्यानंतर अख्खा उत्तर महाराष्ट्र समूहाने पादक्रांत केला माध्यम म्हणून, आणि डिजिटलच्या माध्यमातून गेल्या 2-2.5 दशकांपासून जगाशी कनेक्ट हा सुद्धा निर्माण केला। आनंदाची बाब म्हणजे जसं देशदूतने इथे 50 वर्ष पूर्ण केले, सुवर्ण महोत्सव साजरा केला 4 वर्षापूर्वी, त्याचप्रमाणे समूहाचा आणखी एक दैनिक सारोमत हे उद्यापासून सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करणार आहे। आणि त्याचसोबत आणखी 3रं जे दैनिक आपल्यासोबत म्हणजे ग्रुपमध्ये आहे नगर टाइम्स, त्याने देखील सुवर्ण महोत्सव आधीच साजरा केलेला आहे। इतकी मोठी परंपरा ह्या उत्तर महाराष्ट्राच्या भूभागात मला वाटतं फार विरळ आहे एखाद्या माध्यम समूहासाठी, आणि त्याची सुरुवात नाशिक पासून सुरू झाली होती। त्यामुळे या मातीतल्या प्रत्येक माणूस याच्याशी घट्ट नाळ जोडताना ज्याला ज्याला आपल्या पंथामध्ये बळ भरायचं आहे त्याला बळ देण्याचं काम देशदूत गेले 5 दशक अविरतपणे ते करतोय। आणि आता हा कार्यक्रम ही जनदूत सन्मान त्याच अंगाने आपण पुढे नेतोय। प्रगतीचे राजकारण हे नाशिक जिल्ह्याचे वैशिष्ट्य ठरले आणि समोर बसले जे आपले नेतृत्व आहे यांना जाणीव, ते आपल्याला जाणीव करून देतात। जनदूत सन्मान हा केवळ सन्मानाच्या पलीकडच्या काहीतरी गोष्टी आहेत, जसं जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव करून देणे आणि त्यासोबतच माध्यम म्हणून आपणही करून घेणे, यासाठी एक संवाद आवश्यक असतो आणि तो या निमित्ताने आपल्या घडत राहतो। माध्यम म्हणून भूमिका घेताना देशदूत कधी कचरला नाही। तुम्हाला आठवत असेल की नाशिक म्युन्सिपलचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर वसंत गुप्ते यांची निवड अनेक जण आधी राजकीय गप्पांमध्ये काढतात, आणि ह्या निवडीसाठी म्हणून एक जबाबदार माध्यम समूह म्हणून देशदूतने ही भूमिका वठवली त्याचे स्मरण करतात, आठवण करून देतात। अनेक आमचे पत्रकार जेव्हा येतात नाशिकमध्ये असतात तेव्हा त्याचा उल्लेख जर झाला अभिमानाने त्याची आठवण काढली जाते। त्यामुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कृषी, सिंचन अशा अनेक विषयांमध्ये क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सर्व चळवळींना देशदूतने अत्यंत जवळून पाहिले, समर्थन दिले आणि बातमी पलीकडचा बंध सातत्याने जपला आहे। समाजाचं नेतृत्व करताना सामाजिक स्पंदने कान देऊन ऐकावे लागतात। प्रत्येक विचाराचे निखळपणे स्वागत करणे हे देशदूतने आपलं कर्तव्यच मानलं आहे। याची जाणीव माध्यम म्हणून देशदूत कायमच जोपासत आला आहे। हीच अपेक्षा राजकीय नेतृत्व म्हणून आपल्याकडूनही माध्यम म्हणून आम्ही ठेवतो। पण ही अपेक्षा करताना नाटककार जहान वल्फ यांचं एक उत्तम वाक्य आहे, तो म्हणतो की सूचना बरेच काही करते पण प्रोत्साहन हे सर्व काही घडवत असते। त्यामुळे आपण फक्त सूचना करून थांबणं, अपेक्षा व्यक्त करणं याच्या पलीकडेही काहीतरी केलं पाहिजे। म्हणून वर्तमानपत्रातून लेखन करताना अपेक्षा सूचना आपण नको, आपल्या कामाची चिकित्सा करतो, विश्लेषण करण्यासोबत प्रोत्साहन देण्याचं कामही आम्ही अग्रेसरपणे करतो। हे जनदूत पुरस्काराच्या निमित्ताने मी इथे आवर्जून उपस्थित उल्लेख करू इच्छितो। एक त्याचा आवाजही कदाचित शक्तिशाली ठरतो। समाजात काम करताना, माध्यम म्हणून काम करताना तो आवाज आपला असावा असा प्रयत्न करत आला आहे
आणि लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात निर्णय घेताना, धोरण आखताना, सार्वजनिक विकासाच्या प्राधान्यक्रम ठरवताना आपला प्रत्येकाचा आवाज जनतेचा आवाज म्हणून तिथे सभागृहात बुलंद असावा अशी अपेक्षा ही जनदूत पुरस्काराच्या निमित्ताने आपल्याकडून आम्ही करतो. विकास कधी थांबत नाही आणि अपेक्षांना कोणताही अर्थ नसतो. तेव्हा आजवर आपण ज्या समंजसपणे जनतेसाठी कार्य करत आहात, ज्या जोमाने आगामी काळातही आपण एकत्रितपणे जनतेच्या गडीत होऊन जाणार आहात, याबाबत आम्ही विश्वास आपल्याकडून बाळगतो. एक उत्तम निर्मिती नाशिकसाठी, नाशिक जिल्ह्यासाठी आणि सहज उत्तर महाराष्ट्राच्या प्रांतासाठी आपल्या हातून निश्चित घडेल. नुकतेच आपण नव्या वर्षात पदार्पण केले आहे आणि उद्या आपण देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांना, उपस्थित सर्वांना आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. प्रत्येक नवा दिवस आपल्यासाठी नवा विचार देतो. त्याचा स्वीकार करत आपण पुढे जाऊया आणि आपला प्रजासत्ताक अधिक सशक्त करूया, अशा आजच्या दिवसाने आपण त्याचा अपेक्षा ठेवूया. देशदूत जनदूत सन्मानाच्या निमित्ताने आपले स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि भविष्यात आपल्यासाठी श्रेष्ठ आपल्याला मिळत हवं असं देशदूत माध्यम समूहाकडून सदिच्छा व्यक्त करतो. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. आमदार आणि खासदार इथे उपस्थित आहेत. सगळ्यांचं प्रतिनिधीच्या सत्काराचं स्वरूप असणार आहे. हा कार्यक्रम आपल्याला लवकर संपवायचा आहे, त्याच्यामुळे आपण मनोगताचा पाठ नंतर ठेवलेला आहे. आता या सत्कार सोहळ्यासाठी आणि देशदूत टाइम्सच्या संपादिका डॉक्टर वैशाली बालाजी वाले आणि देशदूतचे जाहिरात महाव्यवस्थापक श्री अमोल गावरे सर यांना मी स्टेजवरती आमंत्रित करतो. यावर आपली प्रचंड मताधिक्याने निवड झाली, त्याबद्दल देशदूत परिवाराकडून आपले अभिनंदन. देशदूत जनदूत गौरव सोहळ्यात आपला सत्कार करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. माणूसपणाच्या पुन्हा जपत जपत लोकसेवेचा वसा आणि वारसा घेत आपण जनकल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले. खरे तर राजकारण हा लोकांच्या रोषाला सामोरे घेऊन जाणारा रस्ता, पण आपण लोकसेवेतून आणि लोकसंग्रहातून या रस्त्याचा हमरस्ता केला. त्यामुळेच आपल्या कर्तृत्वाची हिरवळ आणि आपण उभ्या केलेल्या कामातून स्पष्ट दिसत आहे. लोकांचा आवाज बनवून आपण आता विधानसभेत पोहोचला, लोकसभेतही पोहोचला. मतदारसंघातील जनतेचा बुलंद आवाज बनवून आपण तिथे सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडाल अशी देशदूतला खात्री आहे. उन्हाचा दाह सोसणाऱ्या आणि पानगळ झालेल्या झाडांना पुन्हा हिरवे करणे हे जिकरीचे काम आहे, पण देशदूतचा आपल्या कामावर आणि कार्यकौशल्यावर विश्वास आहे. मतदारसंघातील लोकाश्रय आपल्या पाठीशी भक्कम उभा आहे. त्यामुळे मतदारसंघाचे आणि पर्यायाने जिल्ह्याचे नाव आपण उज्ज्वल कराल याची देशदूतला खात्री आहे. रस्ते, पाणी, वीज, बेरोजगारी. आपण सर्वप्रथम माननीय खासदारांचे सन्मान करणार आहोत. त्यात नाशिकचे खासदार माननीय श्री राजाभाऊ वाजे हे उपस्थित आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्या पुढे सादर करतो आहे. सिन्नर तालुक्यातून पहिल्यांदाच खासदार होण्याचा मान मिळवणारे श्री राजाभाऊ वाजे यांच्या मागे गेल्या 3 पिढ्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा वारसा आहे. सिन्नर बीडी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारे काही बाळाजी वाजे हे त्यांचे पंजोबा. त्यांचे आजोबा काही शंकरराव वाजे आणि आजी रुक्मिणीबाई हे दोघेही सिन्नरचे माजी आमदार. वडील श्री प्रकाशभाऊ वाजे हे देखील सिन्नरच्या राजकारण आणि समाजकारणात झोकून देत कार्य करणारे. इतकी राजकीय परंपरा असूनही राजाभाऊंना प्रारंभीच्या काळात राजकारणात फारसा रस नव्हता. इंग्रजी माध्यमातून शिकलेले आणि बीकॉम झालेले राजाभाऊ पेट्रोल पंपाचा व्यवसाय उत्तमरित्या सांभाळतानाच सामाजिक कार्यातही योगदान देत होते. मात्र 2014 साली विधानसभेच्या निवडणुकीनिमित्ताने त्यांना लोक आग्रहास्तव राजकारणात सक्रिय व्हावे लागले. शिवसेनेच्या तिकिटावर बहुमताने निवडून येत आजी आजोबांनंतर वाजे घराण्यातला 3रा आमदार होण्याचा विक्रम त्यांनी केला. त्या पंचवार्षिकमध्ये राजाभाऊंनी सिन्नरसाठी अनेक कामे मार्गी लावली. त्यांनी केलेल्या कामामुळे सिन्नर तालुका पहिल्यांदाच टँकर मुक्त झाल्याने या कार्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत राजाभाऊंचा विशेष गौरवही केला. सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयाला प्रशस्त अशी इमारत मिळवून देणे, CSR फंडातून 2 कोटीहून अधिक रकमेची आवश्यक मशिनरी मिळवून देण्याचे कामही राजाभाऊंनी केले. कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यापासून सिन्नरकरांची कायमची सुटका करणाऱ्या 132 kVचे सबस्टेशन उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीतील निसटत्या पराभवानंतर त्यांनी जनसेवेतील सातत्य आणि पक्षावरील निष्ठा कायम ठेवली. त्याची दखल घेत 2024च्या लोकसभा निवडणुकीत
शिवसेनेने त्यांना नाशिकची उमेदवारी दिली. विक्रमी मतांनी विजयी होत राजाभाऊंनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला. शांत, संयमी, अभ्यासू राजाभाऊंनी विधानसभेबरोबरच लोकसभेच्या अधिवेशनातही पूर्ण काळ उपस्थित राहण्याचा व अभ्यासपूर्ण प्रश्न विचारण्याचा सिलसिला कायम राखलाय. तालुक्यातला पहिला वैकुंठ रथ त्यांनी उपलब्ध करून दिला. तसंच स्वतःच्या घरात अद्ययावत अशी लोकनेते अभ्यासिका सुरू करणाऱ्या राजाभाऊंमुळे तालुक्यातील अनेक युवकांना अधिकारी पदाला गवसणी घालता आले. माननीय राजाभाऊंना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सत्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद राजाभाऊ. पुढचा सत्कार आपण माननीय डॉक्टर शोभाताई बच्छाव, धुळे येथील खासदार यांचा करणार आहोत. उल्लेख धुळे येथील खासदार असा केला असला तरी शोभाताई नाशिकच्याही अर्ध्या खासदार आहेत. शोभाताई बच्छाव यांनी 92 साली राजकारण आणि समाजकारणात पदार्पण केलं आणि तेव्हापासून आजतागायत त्या काँग्रेसशी निष्ठावान राहिले आहेत. नाशिक महानगरपालिकेमध्ये त्या पहिल्यांदा नगरसेवक झाल्या. 1999 साली नाशिकच्या पहिल्या महापौर होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला. महापौर पदाची कारकीर्द त्यांच्यासाठी 1 वर्षाची सुरुवातीला जरी असली तरी त्यांच्या आणि नाशिककरांच्या भाग्याने ती 2.5 वर्षाची झाली आणि शोभाताईंनी 2.5 वर्षामध्ये नाशिकमध्ये भरपूर विकास कामे केली. त्याची दखल पक्षाने घेतली आणि 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नाशिकमधून उमेदवारी दिली. शोभाताई आमदार झाल्या आणि त्यांच्या रूपाने तब्बल 3 दशकानंतर काँग्रेसला नाशिकमध्ये आमदारकी प्राप्त झाली. शोभाताईंनी विधानसभेत गेल्यानंतर त्यांच्या कामाची छाप पडली आणि त्यांना आरोग्य राज्यमंत्री पदही देण्यात आलं. आरोग्य राज्यमंत्री पदावरून शोभाताईंनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर एकदम 2024 साली शोभाताईंचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आणि काँग्रेसने त्यांना त्यांच्या एकनिष्ठतेचं फळ म्हणून असेल किंवा त्यांच्या कार्याची दखल घेऊन असेल त्यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. शोभाताईंवर अनेकांनी असा आक्षेप घेतला की त्या बाहेरच्या उमेदवार आहेत, नाशिकहून आल्या आहेत, पण शोभाताईंचं सासर हे त्या मतदारसंघातलं आहे सोनाचं आणि त्यांचं माहेरही त्याच कसमादे पट्ट्यातलं आहे. त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी त्यांना भरभरून मतदान केलं आणि त्यांना खासदार पदावर विराजमान केलं. माननीय शोभाताईंना मी विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. आमदार झाल्यावर काय करायचं, कोणी नाही. धन्यवाद शोभाताई. पुढील सत्कार आपण दिंडोरी मतदारसंघाचे खासदार माननीय श्री भास्कर बगरे सर यांचा करणार आहोत. कुठलाही राजकीय वारसा नाही की कुठलंही भक्कम आर्थिक पाठबळ नाही, पण पक्षावर, पक्ष नेतृत्वावर ठेवलेली अढळ निष्ठा आणि जनसेवेचा जपलेला वसा या शिदोरीवर 400 लोकवस्तीच्या कोंडेगावचे सरपंच श्री भास्कर बगरे सर यांनी घेतले आहे. बगरे सर या नावाने ते सर्व परिचित आहेत. अर्थात ते केवळ नावाचे नव्हे तर हाडाचे सर म्हणजे शिक्षक आहेत. दिंडोरी तालुक्यातीलच पण निफाड आणि चांदोड तालुक्यांच्या सीमेवरील गोंडेगाव या अतिशय छोट्या 400 लोकवस्तीच्या गावातील सामान्य आदिवासी कुटुंबातील बगरे सर यांनी MA आणि BEd या पदव्या प्राप्त केल्या. पुढे ते निफाडच्या कन्या विद्यालयात उपशिक्षक म्हणून रुजू झाले. त्यामुळे उर्वरित आयुष्य निवांत जगण्याची सोय तशी झाली होती. पण बगरे सरांकडे असलेली उपजत सेवाभावी वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. हे पाहून गोंडेगावच्या ग्रामस्थांनी 2005 साली बगरे सरांकडे सरपंच पदाची
धुरा सोपवली. वयाच्या 35शीत सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय प्रवासात पुढे पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि आता खासदार असे मुक्काम येत राहिले. पण बगरे सरांनी शिक्षणाशी, शाळेशी आणि विद्यार्थ्यांशी असलेलं नातं कसोशीनं जपलं आहे. भल्या सकाळी उठून 7 वाजता शाळा गाठायची दिनचर्या त्यांनी खंडित होऊ दिली नाही. आजही ते खासदार झाले असले तरी शाळेकडे त्यांचा ओढा कायम असतो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी शिक्षण विभागावर विशेष लक्ष दिलं. शालेय शिक्षणातील समस्या दूर करतानाच सेमी इंग्लिश सारखा प्रयोगही त्यांनी यशस्वीरित्या राबवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी दशकभर काम केलं. शिक्षकांच्या संस्था आणि संघटनांमध्ये बगरे सर योगदान देत राहिले. शाळेत इतिहास हा विषय शिकवणाऱ्या बगरे सरांनी त्यांच्यापेक्षा अनेक अर्थाने दिग्गज असलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी पराभव करत इतिहासच घडवला. आता नाशिकचा कांदा प्रश्न असो की निफाडच्या ट्रायपोर्टचा विषय असो, बगरे सर देशाच्या संसदेत पोटतिडकीने बोलत असतात. कारण ज्या माणसातून आपण आलो आहे त्यांची जाणीव ठेवायची आणि आपल्यातलं माणूस पण हरवू द्यायचं नाही, हा संस्कार त्यांनी स्वतःवर घडवून घेतला. माननीय बगरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद सर. नाशिकच्या 3ही खासदारांचा सत्कार झाला आहे. याचा पुढचा टप्पा माननीय मंत्री नाशिकमधले जे 3 आहेत त्यांचा होता. माननीय श्री दादा भुसे साहेब, नरहरी झिरवाळ साहेब आणि माणिकराव कोकाटे साहेब. पण कामाच्या व्यस्ततेमुळे थोडंसं मागे पुढे झाल्याने ते आता वेळेत पोहोचू शकलेले नाही. कदाचित ते थोड्या वेळाने आपल्याला जॉईन. देवयानीताई फरांदे यांचा मी परिचय करून देतो. विधान परिषदेचे माजी सभापती प्राध्यापक नास फरांदे यांच्या स्नुषा प्रा देवयानी सुहास फरांदे या गेल्या 30 वर्षांपासून अधिक काळापासून भाजपच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी आमदारकीची हॅट्रिक केली आहे. KTH महाविद्यालयात BSc, पुणे विद्यापीठातून MSc मायक्रोबायोलॉजी हे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मविप्रच्या B फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून सेवा बजावली. त्यांनी 1997 साली प्रथमच नगरसेवक पदाची निवडणूक. जुन्या नाशिक शहरासाठी क्लस्टर सारख्या योजनेतून देवयानीताईंनी शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करून त्याला तत्वता मान्यता मिळवून दिली आहे. त्यांच्या प्रयत्नातून केवळ महिलांसाठी रुग्णालय या अभिनव संकल्पनेनुसार भावानगर येथे बांधकाम सुरू आहे. धन्यवाद ताई. नांदगाव मतदारसंघातील फायर ब्रँड आमदार श्री सुहास कांदे. सुहास कांदे हे तसे नेहमीच चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व आहे. SPT कॉलेजमध्ये BA ची पदवी घेतलेले श्री कांदे हे कुस्तीपटू असून त्यांनी एकेकाळी थेट महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंत मजल मारली होती. सामाजिक कार्य करताना राजकारणाची गोडी लागलेल्या सुहास कांदेंनी 2006-07 साली मनसेत प्रवेश केला. पुढे 2013 साली सुहास अण्णांनी मनसेला रामराम टोकत शिवसेनेत प्रवेश केला. 2014 साली नांदगाव विधानसभेत त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. मात्र त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र जनतेशी असलेली नाळ आणि लोकसेवेचा वसा त्यांनी सोडला नाही. त्यामुळे 2019 साली पुन्हा एकदा सुहास कांदे यांना नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी बहाल केली. यावेळी मात्र कांदे विजयी झाले. गेली 50 वर्षे नांदगाव मतदारसंघाचे राजकारण पाण्याभोवती फिरत होते. सन 2019 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कांदे यांनी प्राधान्याने नांदगाव, मनमाड शहर आणि ग्रामीण भागातील पाणी प्रश्नांकडे लक्ष दिले. सुमारे 2,500 कोटी रुपयांचा निधी आणून करंजवन मनमाड पाणी पुरवठा योजना, 78 खेडी पाणी पुरवठा योजना, दहिवाळा 26 खेडी पाणी पुरवठा योजना, गिरणा धरण ते नांदगाव शहर पाणी पुरवठा आणि जल जीवन मिशन अंतर्गत विविध गावांमध्ये पाणी पोहोचविण्यावर त्यांनी भर दिला. एका अर्थाने नांदगावसाठी ते वॉटरमॅनच बनले. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही कुटुंबावर कोणतेही संकट आलं तर आमदार कांदे त्या कुटुंबामागे गंभीरपणे उभं राहून मदतीला धावून जातात.
एखाद्या कुटुंबाचे जळीत झाल्यास सरकारच्या मदतीची वाट न पाहता त्या कुटुंबास अन्नधान्य, घर संसार, उपयोगी वस्तू, कपडे आणि कोणाचे पत्रे उडाले असतील तर डोक्यावरील छत्र उभारण्यासाठी आमदार कांदे नेहमीच अग्रेसर असतात. मी माननीय कांदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सत्कार सोहळ्याचा स्वीकार करावा. धन्यवाद अण्णा. विधान परिषदेतील शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री किशोर भाऊ दराडे आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचा परिचय मी थोडक्यात आपणास करून देत आहे. गेल्या 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात सहभाग राहिलेल्या श्री किशोर दराडे यांना सलग दुसऱ्यांदा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून संधी मिळाली आहे. राहुरी कृषी विद्यापीठ, राहुरीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, महाराष्ट्र शासन पंचायत राज समिती सदस्य, महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात TDFचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. मातोश्री एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, NKD एज्युकेशन सोसायटी नंदुरबार या शैक्षणिक संस्थेचे मार्गदर्शक, तर जगदंबा एज्युकेशन सोसायटी येवला या शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून दराडे कार्यरत आहे. दराडे यांनी आमदार झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मागील 19 वर्षांपासून प्रलंबित असलेली जुनी पेन्शन योजना या योजनेच्या प्रश्नाला चालना देण्याचे काम सातत्याने केले. शिक्षक बांधवांना जुन्या पेन्शन योजनेच्या लाभासाठी सुप्रीम कोर्टात वकिलांची फौज तनमन धनाने उभी करून याचिका दाखल करणारा महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक आमदार असा लौकिक त्यांनी मिळवला आहे. शिक्षक भरती सुरू करण्याचे दिलेले वचनपूर्तीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व शिक्षण आयुक्त यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यांनी यश मिळवले. किशोर बोडा. धन्यवाद दराडे साहेब. इतकं काम करतात ते की ते काम सातत्याने ऐकून त्यांना ते नकोच वाटायला. विधान परिषदेतील पदवीधर मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार श्री सत्यजित तांबे वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी म्हणजे 2000 साली सत्यजित तांबे यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक समस्यांबाबत त्यांनी आवाज उठवण्याचे सातत्याने काम केले. तांबे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या NSUI मध्ये विविध पदांवर काम केले. या संघटनेत काम करत असताना त्यांनी व्यापक लोकप्रियता आणि उत्तम व्यक्तिसंग्रह मिळवला. NSUI मधील प्रभावी कामगिरीमुळे त्यांचा राष्ट्रीय युवक काँग्रेसमध्ये समावेश करण्यात आला. 2018 ते 2022 या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने सत्यजित तांबे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत तरुण कार्यकर्त्यांचं जाळं तयार केलं. विविध संघटनांच्या माध्यमातून सत्यजित तांबे यांनी देशातील कित्येक राज्यात आणि महाराष्ट्रातील कित्येक तालुक्यात विविध क्षेत्रात काम केलेले आहे. कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्या सिटीजन विल या पुस्तकाचा अनुभव मराठीत करणाऱ्या सत्यजित तांबे यांनी शासनातील लोकसहभागाबद्दल सातत्याने ठाम भूमिका मांडली आहे. आपण समाजाचं देणं लागतो आणि समाजाची आपल्याला शक्य होईल त्या परीने परतफेड केली पाहिजे या विचारातून त्यांनी जय हिंद लोक चळवळ या संघटनेचे काम राज्य पातळीवर नेत विविध उपक्रम आखण्यास सुरुवात केली. सत्यजित तांबे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार. सत्कारार्थींच्या वतीने उत्तर देण्यासाठी मी माननीय देवयानीताई परांदे
यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. देशदूतच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आमच्या जनदूत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले देशदूतचे संस्थापक आदरणीय माझे बंधू विक्रमजी सारडा, ह्या ठिकाणी उपस्थित खासदार राजाभाऊ वाजे, खासदार बच्छावताई, आमचे दबंग आमदार सुहासजी कांदे, दुसरे आमचे आमदार किशोरजी दराळे, आमदार सत्यजित तांबे, खासदार भगरे साहेब, आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेले नाशिकच्या विविध क्षेत्रामध्ये उपस्थित असलेले सगळे नागरिक बंधू आणि भगिनी, मी प्रथमतः देशदूतचे मनापासून आभार मानते की आपण आमच्या सर्व जनप्रतिनिधींचा सन्मान सोहळा या ठिकाणी केला, सत्कार केला. खरं तर सत्कार केल्यामुळे आम्ही निश्चित आनंदित झालो, परंतु या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून आमच्यावरती एक मोठी जबाबदारी देखील येऊन पडलेली आहे. सर्व आमदारांना एकत्रित आणण्याचं काम आज देशदूतने ह्या व्यासपीठावरती केलेलं आहे. परंतु ह्या शहराला, जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चित पुढच्या कालावधीमध्ये आम्ही सर्व आमदार, खासदार एकत्रित राहून, मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांच्याकडे प्रत्येक विषयांचा आम्ही पाठपुरावा करू. आणि तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना पहिल्यांदा असं म्हणतात की विधानसभेमध्ये गेले की आपण शाळेमध्ये जॉईन होतो, परंतु दुसऱ्यांदा गेल्यानंतर आपण विद्यालयामध्ये जातो. आता आम्ही कॉलेजमध्ये गेलेलो आहोत आणि निश्चित स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगेन की या तिसऱ्या टेन्यूरमध्ये निश्चित अधिक चांगला अजून परफॉर्मन्स नाशिककरांसाठी देण्याचा आम्ही प्रयत्न करू. दोन्ही ठिकाणी आज सरकार, राज्याचं आणि केंद्राचं आज भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि त्याचा देखील लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चित काम करू. माझा स्वभाव आपल्याला माहिती आहे की जनतेसाठी मी कायम आक्रमक भूमिका घेत असेल, मग ते आमचं जरी सरकार असेल तर त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका घेण्यासाठी मी आजपर्यंत कधी मागे पुढे हटत नाही. मग तो नाशिकचा पाण्याचा प्रश्न असेल, नाशिकच्या पाण्याच्या प्रश्नाच्या विषयाच्या बाबतीमध्ये तर मी गेल्या 10 वर्षांपासून मोठा लढा उभा केला आणि आता न्यायालयाने देखील न्याय आपल्या नाशिकच्या बाजूने दिलेला आहे. MWRRA मध्ये मी पिटिशन दाखल केली, त्याच्यानंतर MWRRA सरकारला काही आदेश दिले, परंतु त्याच्यावरती माझं काही समाधान झालं नाही. आणि जे त्रुटीचं गोदावरी खोरं आहे त्याच्यावरती समन्वय पाणी वाटपाचा जो कायदा करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कायम नाशिककरांवरती अन्याय होत असतो आणि तो अन्याय दूर करण्यासाठी मेंढीगिरी समितीच्या अहवालाचं फेरनिरीक्षण करण्याचे आदेश माझ्या एका पिटिशनद्वारे कोर्टाने राज्य सरकारला दिलेली आहे. त्याच्यामध्ये जो 65 वरती तक्ता होता, म्हणजे 65% पेक्षा कमी जायकवाडीचं धरण भरलेलं असेल तर नाशिकच्या धरणांमधून आपल्याला पाणी सोडायला लागत होतं, तर ते आता 58% आलेलं आहे. 58% कमी पाणी असेल तेव्हा आपल्याला नाशिक शहरामधून पाणी सोडायला लागणार आहे. म्हणजे जवळपास आपण 7% पाणी जे आहे नाशिकचं ते आपण वाचवू शकलेलो आहोत. परंतु नदीजोड प्रकल्पामध्ये काही राजाभाऊ त्रुटी आहे. त्याच्यामध्ये जे काही एक जरी दमणगंगाचं जे पाणी जे होतं ते गोदावरी खोऱ्यामध्ये टाकायचं आणि गंगापूर धरणात टाकण्याचा विषय होता. त्याच्यातलं जवळपास 5 ते 6 TMC पाणी हे आपल्या नाशिक शहरासाठी आणि औद्योगिक वसाहतींसाठी आपण त्याच्यामध्ये मागणी केलेली होती. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या आधी हे पाणी जे आहे ते वाघाडमध्ये टाकण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आता बरं आहे की जिरवाळ साहेब नाही आहे, भगरे साहेब आहेत, परंतु त्याच्यामध्ये वाघाडमधून देऊन ते दिंडोरी, निफाड आणि येवला यांच्यासाठी देण्याचा विषय आहे. माझं म्हणणं आहे की जिल्हा आमचा आहे आणि आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये सर्वांना पाणी मिळेल ही भूमिका ह्याच्यामध्ये असायला पाहिजे. कारण 2042 नंतर वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी नाशिक शहरामध्ये आता नवीन रिझॉल्व्हर नाही आहे. गंगापूर धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साठला आहे, पण पुढच्या कालावधीमध्ये आम्ही एकही रिझर्व्हर बांधू शकत नाही, ती क्षमता नाही आहे, तेवढं पाणी नाही आहे. आणि त्यामुळे या नदीजोड प्रकल्पासाठी आम्हाला नाशिककरांना आक्रमक व्हायला लागणार आहे आणि आमच्या सरकारच्या माध्यमातूनच ते वाघाडमध्ये टाकण्यात आलेलं आहे. मी त्याच्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार देखील केला आहे, पण आपल्याला सगळ्यांना मिळून तो एकत्रित लढा जो आहे हा उभा करायला लागणार आहे की ज्याच्या माध्यमातून
पुढच्या 42 नंतर पॉप्युलेशन तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकचं वाढणार आहे. कारण आता मुंबई, ठाणे, पुणे आपण जर बघितलं तर त्याचं पूर्ण सॅच्युरेशन झालेलं आहे. आणि पुढची 10 वर्षे जी आहेत ही ग्रोथच्या दृष्टिकोनातून सर्वच क्षेत्रामध्ये नाशिकची आहे. आणि त्यासाठीचं पाणी आपल्याला राखीव करण्यासाठी एकत्रित लढायला लागणार आहे. आज देशदूतने या ठिकाणी आमचा गौरव सन्मान केला, त्याबद्दल मी देशदूतचे संपादक वैशालीताई बालाजीवाले सर्वांचे मनापासून आभार मानते. देशदूत कायम जनहिताच्या दृष्टिकोनातून काम करत असते आणि आज आमच्या लोकप्रतिनिधीच्याही पाठीशी आपण थाप दिली, त्याबद्दल मी आमच्या सर्व आमदारांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. नमस्कार. आज देशदूत परिवाराच्या वतीने सर्व नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांचा जनदूत म्हणून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम मी देशदूतचे ज्यांच्या कल्पनेतून देशदूतची निर्मिती झाली असे आदरणीय देशदूतचे संपादक भाऊ देवकी संजय सारडा यांना, त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी नमस्कार करते. देशदूतचे अध्यक्ष सन्मान्य विक्रम भाऊ सारडा, सन्मान्य वैशालीताई, सन्मान्य गावंडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य खासदार राजाभाऊ वाजे, सन्मान्य खासदार गवरे साहेब, सन्मान्य आमदार देवयानीताई फरांदे, सन्मान्य आमदार किशोरभाऊ दराडे, सन्मान्य आमदार सुहासभाऊ कांदे, सन्मान्य आमदार सत्यजितजी तांबे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, नाशिकमधील सर्व प्रतिष्ठित बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने देशदूत परिवाराच्या वतीने आमचा सर्वांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात आला. खासदारांची उपस्थिती 100% आहे आणि मला या ठिकाणी आनंद होतोय की खरं तर मी आमच्या पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ह्याच्या दौऱ्यावर होती आणि तो दौरा 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत होता आणि मी 25चं तिकीट काढलेलं होतं. परंतु भाऊंचा आग्रह आणि कार्यक्रमाला नाशिकमध्ये देशदूतचा कार्यक्रम आहे, हा आपल्या घरचा कार्यक्रम आहे. कारण देशदूतचं जे कार्यालय आहे ते काँग्रेस कमिटी आणि देशदूतचं कार्यालय एकाच बिल्डिंगमध्ये आहे. त्याच्यामुळे हा घरचा सन्मान सत्कार म्हणून मी एक दिवस प्रिपॉन करून पहाटे 4ला आले आणि आजच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलेलं आहे. मला खूप समाधान वाटतंय, खूप आनंद होतोय. खरं तर मी या ठिकाणी नाशिकमध्ये ही माझी कर्मभूमी आहे. 15 वर्ष नगरसेविका, 3 वर्ष महापौर, त्यानंतर आमदार, राज्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी काम केलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 20 वर्ष मी संचालक होते. आता कृषी औद्योगिक संस्थेमध्ये मी डायरेक्टर आहे. आणि नाशिककरांनी माझ्यावरती भरभरून प्रेम केलं, आशीर्वाद दिले आणि त्यानंतर पक्षाने धुळे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावरती टाकली. मी कुठलीही तिकीट मागितलेलं नव्हतं, परंतु पक्षश्रेष्ठींच्या आग्रहास्तव मी मोठं डेअरिंग त्या ठिकाणी केलं. परंतु आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचे 3 विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी आणि धुळ्याचे 3 विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी असल्यामुळे सगळ्यांनी मला अतिशय मनापासून सहकार्य केले. नाशिकमधून देखील
धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जे जे सगळ्यांचे नातेवाईक असतील, मित्र असतील, सगळ्यांनी त्या ठिकाणी समक्ष जाऊन फोनद्वारे मतदारांना सांगितलं आणि मी त्या ठिकाणी निवडून आली. मी आपल्याला निश्चितपणे ग्वाही देते की ज्या पद्धतीने महापौर आणि राज्यमंत्री आमदार म्हणून मी नाशिकमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि फाळके स्मारक असेल, बौद्ध स्मारक असेल, आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव असेल, महिलांसाठी कवड तरण तलाव असेल, गोदावरी नदीवरती 15 ते 16 ब्रिजेस आपण त्यावेळी बांधले, स्टेट पाईपलाईन योजना, भोवरी गटार योजनेचे टप्पे पूर्ण करून खत प्रकल्पची निर्मिती केली आणि हे सर्व कामं मी त्या ठिकाणी धुळ्यात सर्वांच्या मतदारांपुढे मांडले आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. आणि निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये देखील आपल्या मालेगाव मध्य असेल, मालेगाव बाह्य असेल आणि बागलाण तालुका तिथले आणि धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा तालुक्यातले प्रश्न मी लोकसभेमध्ये मांडलेले आहेत. विकास कामांचे पत्रामध्ये त्याच्यामध्ये हायवेचे, नॅशनल हायवेचे सुद्धा मी त्या ठिकाणी कामं सांगितले आहे आणि मला आनंद होतो की गडकरी साहेबांनी मला सांगितलं की ताई तुम्ही नॅशनल हायवेशी रिलेटेड जे पण काही प्रश्न कामं आणाल मी निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करेल. आणि त्यांनी अनेक कामं त्या ठिकाणी मंजूर केलेली आहेत, काही मंजुरीच्या अपेक्षित आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुळेकरांनी सांगितलं की जो काही इंदोर मनमाड रेल्वेचा प्रश्न आहे त्याचं काम 10 वर्षापूर्वी आदरणीय पंतप्रधान महोदय मोदी साहेबांनी ते भूमिपूजन केलेलं होतं, परंतु निधी अभावी ते सुरू झालं नव्हतं. तर मी आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांना मी पत्र दिलं आणि त्यांना मी सगळी भूमिका समजून सांगितली. तर त्यांनी मला आश्वासन दिलं की निश्चितपणे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मी त्या ठिकाणी बजेट करेन, कारण ते त्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. आणि आनंद असा आहे की 2 सप्टेंबरला कॅबिनेटमध्ये 18,000 कोटी रुपयांना त्यांनी मंजुरी दिली आणि ते काम त्या ठिकाणी आता सुरू होत आहे. कसं आहे की नगरसेवक पदापासून राजकारणात आल्यामुळे पाठपुरावा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कुठल्याही गोष्टीचा आणि त्याच्यामध्ये मला कधीही कमीपणा वाटत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मालेगावमध्ये देखील जे काही बुनकर बांधव आहेत त्यांच्यासाठी पॉवरलूम क्लस्टर असेल किंवा मालेगावमध्ये सोलर प्लांट असेल, तिथे कॅन्सर रुग्णालय मालेगावमध्ये मंजूर झालेलं आहे. जागेच्या संदर्भामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्तता झाल्या तर ते देखील काम सुरू होईल. आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बागलाण तालुक्यामध्ये एक मंजूर झालं आणि धुळ्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटलची देखील मी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि धुळ्याचा जो काही 8 दिवसातून पाणी प्रश्न त्या ठिकाणी पाणी पुरवठा होतो तो देखील प्रश्न सोडवण्यासाठी CR पाटील साहेबांना मी पत्र दिलेलं आहे आणि लवकर त्या संदर्भात मीटिंग होणार आहे. आणि जे काही शेतकरी बांधव आहेत तर सन्मान्य भगरे साहेब असतील, वाजे साहेब असतील, आम्ही सर्व खासदार त्या ठिकाणी एकत्रितपणे प्रश्न मांडतो आणि त्या माध्यमातून निश्चितपणे जे कांदा निर्यात शुल्क आहे ते 40% द्यावं लागत होतं ते 20%वरती आलेलं आहे. परंतु आम्ही मागणी करतो आहोत की त्याला ते संपूर्णपणे माफ करावं आणि MSPचा दर मिळवून द्यावा. तर हे देखील प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील. आणि निश्चितपणे विकास हा एकच मुद्दा त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. देशदूत परिवाराच्या वतीने हा जो आमचा सर्वांचा या ठिकाणी सन्मान भाऊ आपण केलेला आहे, खरं अर्थाने एक शाबासकीची थाप आमच्या पाठीवर आपण ठेवलेली आहे. आणि निश्चितपणे आपण आमच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे तो आम्ही सार्थ करून दाखवू आणि चांगली कामं करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू.
देशदूतच्या माध्यमातून MIDCचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि विक्रम भाऊ अतिशय प्रभावीपणे देशदूतच्या माध्यमातून काम करत आहेत आणि जे आम्ही लोकप्रतिनिधी आहेत तर आम्हाला खरोखर आपला आदरयुक्त धाक आहे, कारण काम करत असताना ते भान आम्ही सातत्याने ठेवतो की आमच्याकडून काही चुका न होता आम्ही चांगल्या पद्धतीने पारदर्शीपणे काम करू. आणि आता पुन्हा ही जबाबदारी ही वाढलेली आहे. निश्चितपणे मी खूप खूप आपल्याला धन्यवाद देते की आपण आमचा या ठिकाणी सन्मान केला. मी सर्व खासदारांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूज्य पिताजींच्या स्मृतीला वंदन करून आजचे उपस्थित आपले गौरवमूर्ती खासदार श्री राजाभाऊ वाजे, श्री भास्कर वगैरे सर, शोभाताई बचाव, आमदार सौ देवयानी फरांदे, श्री किशोरजी दराडे, श्री सुहास कांदे, श्री सत्यजित तांबे, इथे उपस्थित डॉक्टर बचाव निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष ललित भूप, मनीष रावळ, आमचेच देशदूत परिवारातील सदस्य हेमंत राठी, जितूबाई टक्कर, सुनील भायबंग, डॉक्टर धर्माधिकारी, माझे कार्यालयातील सहकारी श्री राजेंद्र सोनवणे, आमचे संपादिका वैशाली बालाजीवाले, सारोमतचे आमचे संपादक श्री आनंद पाटील, आमचे व्यवस्थापक श्री अमोल घावरे, सर्व उपस्थित बंधू भगिनींना, 1 नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपले इलेक्शन संपले आणि रोज सकाळी वडिलांबरोबर तासभर बसायचो मी. वडील विचारायचे काय चाललंय काय नाही चाललंय. आता असं विचारलं, आता इलेक्शन संपले पुढे काय कार्यक्रम आहे, नाही काय कार्यक्रम आहे म्हणजे मला समजलं नाही. आता देशदूतचा कोणता कार्यक्रम आहे, नाही म्हणे आता नुकताच शिक्षकांचा आपण ऑगस्टमध्ये शिक्षक दिन निमित्त सत्कार केले, डॉक्टरांचे केले. तर मग म्हणे मला असं वाटतं का आपण देशदूततर्फे आमदार खासदारांचा सत्कार, नवनिर्वाचित सगळ्यांचा सत्कार करावा. तर मी सांगितलं ज्यांना जनतेने शाबासकी दिली आहे, ज्यांना जनतेने त्यांच्या कामाची पावती देऊन त्यांना निवडून आणलं आहे, अजून आपण त्यांचा सत्कार करायचं म्हणजे मला काही थोडस याच्या मागचा उद्देश समजला नाही. तेव्हा मला वडिलांनी जे सांगितलं ते मी आपल्या समोर सांगतो की, आणि आपला जो देशदूतचा जन्म झाला आहे 1970 मध्ये जेव्हा ज्या विचाराने वडिलांनी पेपर सुरू केला, तो पेपर सुरू केला होता की आपण आपला जी बांधिलकी आहे पूर्ण ती जिल्ह्याच्या शहराच्या विकासाशी. आपण आजपर्यंत देशदूत हा सातत्याने मग कोणताही प्रश्न असो, पाणी प्रश्न असो, कांदा प्रश्न असो, शेतकरी संघटना त्यावेळेसची चळवळ असो, डॉक्टर गुप्तेंच्या निवडणुकीचा उल्लेख केलाच, काही सातत्याने नाईस असेल किंवा कोणतीही संस्था, या शहरात ज्या संस्था आज मोठ्या झालेल्या आहेत, ज्यांचा शहराच्या विकासात हातभार लागलेला आहे, कुठे ना कुठे देशदूत त्याच्या पाठीमागे कायम उभा राहिला आहे. बऱ्याचशा जागी देशदूत सक्रिय राहिला आहे आणि ही आपली कायम भूमिका राहिली. म्हणून आपण जर उत्तर महाराष्ट्राकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ एक, मराठवाडा एक, कोकण एक, उत्तर महाराष्ट्र म्हटलं तर धुळे, काही माफ करा मला पण धुळे जळगाव थोडस खानदेश म्हणतात, नगरवाल्यांना पुन्हा जवळ वाटतं आणि अख्ख्या महसूल विभागात नाशिक एकटा पडतो. हा उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर आमचं जसं आनंद पाटीलने सांगितलं की आमचं 5 जिल्ह्यात कार्य
चालू असतं न्यूजपेपरच्या माध्यमातून, माध्यम चालू. पण नाशिकला आपण आता कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवू, तो विकास निधी येणार आहे. यासाठी जर आपण सगळ्यांना एकत्र आणू शकलो, फक्त आल्या आल्या डॉक्टर बच्चांनी कमेंट केली माझ्याकडे, तर तुम्ही सगळ्यांना एकत्र आणतात. तुम्ही सांगणार होतो तेव्हा काही कल्पना पूज्य पिताजींची होती का त्यांची इच्छा अशी होती का सगळ्या आमदार खासदार सगळ्या पक्ष बाजूला ठेव, सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपण सगळ्यांनी विकासाच्या दृष्टीने प्रत्येक जण काम करतो आहे, करत नाही असं नाहीये, पण बऱ्याचदा ते आपला मतदारसंघ आपली कॉन्स्टिट्युन्सीच्या पलीकडे काही गोष्टी होत नाही. आता फरांदेताई आपल्या भाषणात बोलल्या, पाण्याचा प्रश्न हा जिल्ह्यासाठी सगळ्यांसाठी महत्वाचा आहे आणि तो सगळ्यांनी एकत्रित बसून समानतेने सोडवला पाहिजे. असंच आता विकासाचा प्रश्न आहे. आणि परवा डावोसचे इन्व्हेस्टमेंटचे आकडे आले, 15,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येते आहेत. अजून डिटेल्स समजले नाही, पण आतापर्यंत जे डिटेल्स बाहेर आले त्यात असं का नाशिक जिल्ह्याला एकही रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्यात आले नाही. ते इकडे कुठे तरी जर आपण एकत्रितपणे, एक आमदार काही करू शकणार नाही, एक खासदार काही करू शकणार नाही, पण जर पूर्ण जिल्हा एकत्र येऊन मांडला आणि नुसता जिल्हा नाही तर त्या जिल्ह्यात काम करणाऱ्या आपल्या संघटना या एक सोबत राहिल्या, माध्यम एक सोबत राहिली तर हे नक्कीच आपण इथे आणू शकतो. ही भूमिका घेऊन वडिलांची मला तर कल्पना होती का आपण सगळ्यांना एका मंचावर आणलं पाहिजे. आणि शोभाताईंनी खूप गोड भाषेत आम्हालाही आमची जाणीव करून दिली कामाची आणि माझ्यावर थोडा जास्त बोजा टाकलाय. त्या आदरयुक्त भीती हा शब्द मी बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा ऐकला. तर ही जाणीव जशी आनंद सुद्धा सांगितलं की दोघांपुरती आहे. आपल्याला सगळ्यांना एकत्र आणायचा उद्देश असताना माध्यम म्हणून आम्हालाही आमची जबाबदारी जाणीव नक्कीच लक्षात आहे की आम्ही आपल्या सोबत आहोत. आजपर्यंत कायम विधायक कामात आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी ना कोणतीही गोष्ट तमा न बाळगता, कोणताही हे न बाळगता देशदूत कायम कार्यरत राहिला आहे आणि याच पद्धतीने तो कार्यरत राहील. आज नाशिकच्या मातीतील 54 वर्ष उभा असलेला दैनिक, उद्या जसं आमचं दुसरं भावंड सार्वमत नगर जिल्ह्यातला अग्रगण्य दैनिक याला 50 वर्ष सुरू होत आहे आणि पुढचं वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो का 1-2 वृत्तपत्र अशी आहेत की ज्यांचे कुठेही कोणताही राजकीय बांधिलकी नाहीये. आम्ही कोणत्याही म्हणजे हा खूप कमी वृत्तपत्र असे राहिलेले आहेत का ज्यांचे मालक आमदार खासदार नाहीत. तर सुरुवातीपासून जो वडिलांनी एक असं ठेवलेलं आहे का नाही आपल्याला पॉलिटिक्स मध्ये जायचं नाही. त्यामुळे वडिलांनी आलेले तिकीट त्यांनी कायम नाकारलेच आहेत आणि ही भूमिका आमची पुढे कायम आहे का आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही आहोत, कोणताही आपल्या लेवल नाही, आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत आहोत, विकासासाठी आहोत, आपल्या जिल्ह्याच्या शहराच्या विकासासाठी हीच आमची बांधिलकी राहणार आहे कायम. हे सांगून आपण सगळेजण इथे आलात, आमचा सत्कार स्वीकारला, आमच्या भावना समजून घेतल्या त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार. थँक्यू. धन्यवाद विक्रम भाऊ. देशदूतचे जाहिरात व्यवस्थापक श्री अमोल गावडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन. या पुरस्काराने आपण आपल्या लोकप्रतिनिधींना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांचा सत्कार करण्याची आम्हाला संधी दिली. याबद्दल खूप खूप अभिमान वाटतोय आम्हाला देशदूतला. आजचा हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्याकरता आमच्या टीमने सर्व टीमने प्रयत्न केले, त्यामुळे देशदूत टीमचं खूप खूप अभिनंदन. तसंच आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिनजी अहिरराव यांनी केलं, त्यांचे देखील देशदूत परिवारातर्फे खूप खूप आभार. आणि महत्वाचं म्हणजे की आजच्या कार्यक्रमाचं जे सन्मान चिन्ह याची जबाबदारी ज्यांनी उत्स्फूर्तपणे पेलली असे इमेज ग्राफिक्सचे संचालक श्री समीरजी मांजरेकर यांना मी मंचावर बोलवण्याची विनंती करतो आणि आदरणीय विक्रम भाऊ यांना मी त्यांचा सत्कार करण्याची विनंती करतो.
उद्या सर्वजण आपण आणि आजचा हा कार्यक्रम आता इथे संपला असा मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.